सभापती महोदय, नाशिकच्या जिल्ह्यातला आणि नाशिक शहरामधल्या विकासकांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे। सभापती महोदय, एकंदरीत नाशिकमध्ये 49 विकासकांनी या योजनेच्या अंतर्गत गृह प्रकल्प वगळण्यासाठी भूखंडाचं विभाजन केलं। म्हाडाच्या हिश्श्यातील ज्या सदनिका आणि भूखंड देण्याचा विरोध केला असल्यास म्हाडा प्राधिकरण नाशिक यांच्याकडून 2 जानेवारी 2025ला त्यांना पत्र नगरविकास विभागाला पत्राद्वारे कळवलं। सभापती महोदय, नगरविकास विभागाकडनं जे संचालक आहेत त्यांनी पुण्याला या संदर्भातलं नाशिक महानगरपालिकेचा अहवाल हा दिला आहे। त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय हा आहे की या दोन्ही कार्यालयांकडनं शासनाचा अहवाल हा प्राप्त झाला आहे का, आणि या जो अहवाल आहे त्या अहवालाच्या अनुसार शासनाने विकासकांवर काय कारवाई केली? मंत्री महोदय। सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये एक समिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाने या ठिकाणी गठीत केलेली आहे। या विभागानं त्या समितीमध्ये जे काय 7 सदस्य आहेत त्या सदस्यांची नावं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। तो अहवाल महसूल विभागाला 7/10/2025ला प्राप्त झाला आणि महसूल विभागाने सन्माननीय सभापती महोदय 4/3/2026ला तो गृहनिर्माण विभागाकडे सन्माननीय सभापती महोदय पाठवलेला आहे। आता नुकताच म्हणजे 3 ते 4 दिवसापूर्वी हा अहवाल गृहनिर्माण विभागाकडे प्राप्त झालेला आहे। याच्यामध्ये ज्या बाबींचा उल्लेख प्रश्नामध्ये आहे त्या सगळ्या बाबींची चौकशी त्या 7 सदस्यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। आता अहवाल नेमका आमच्या विभागाकडे 4 दिवसापूर्वी आला आहे। मी याचं ब्रीफिंग घेताना सचिवांना सांगितलेलं आहे की त्या अहवालावरती अधिवेशन संपल्या लगेच जे काही विभागाचं मत आहे त्याच्यासह तो अहवाल मंत्री महोदयांच्याकडे सादर करा। अहवालामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत असतील त्या अवलोकन केल्यानंतर त्याच्यावर पुढील कार्यवाही केली जाईल। शशिकांत शिंदे। महत्त्वाचा विषय प्रसाद लाड प्रवीण दरेकरनी मांडलेला आहे। सभापती महोदय, हा विषय फार गांभीर्याचा आहे। हे सरकारच्या माध्यमातून नगरविकास खाता असेल, सिडको असेल, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका असेल, सभापती महोदय आपण नियमावली केलेली आहे। UDCPRच्या नियमावलीखाली गरिबांसाठी घरं आरक्षित करण्याचा निर्णय झालेला आहे। एक मोठं रॅकेट आहे सभापती महोदय। म्हाडाच्या माध्यमातून ही घरं मिळाल्यानंतर म्हाडा ही घरं त्या लोकांना लॉटरी सिस्टीमने किंवा तिथं दिली पाहिजे। एका बाजूला मुंबईमधल्या पोलिसांची, शासकीय कर्मचारी आणि सभापती महोदय गिरणी कामगार सुद्धा घरं मागतायत। इथं सचिन भाऊंचा उद्या 10 तारखेला मोर्चा आहे। 1 लाख लोकांना घरं मिळाले पाहिजे, गिरणी कामगारांची मागणी आहे। इथं घरं शिल्लक आहेत, ही घरं भाड्याने देतात म्हाडाचे अधिकारी किंवा हे सगळे मिळून। सभापती महोदय, काही घरं हस्तांतरित केल्यानंतर सुद्धा त्याचं ऑक्शन काढलं गेलं नाही। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 700 का 800 घरं ही म्हाडाकडे दिल्यानंतर सुद्धा ती म्हाडाने त्या ठिकाणी त्याचं ऑक्शन काढलेलं नाही। सभापती महोदय, आणि काही विकासकांनी ही घरच बांधली नाहीत आणि त्यांना सूट दिलेली आहे। हा गांभीर्याचा विषय आहे आणि सभापती महोदय याची आकडेवारी नुसती नाशिकपुरती नाही तर कुठे कुठे म्हाडाच्या संदर्भामध्ये ही घरं दिलेली आहेत याची आकडेवारी येणं गरजेचं आहे। आणि ती का विकली नाही, की त्याचं ऑक्शन का केलं नाही, जे कोणी जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आमची मागणी आहे तुम्ही आम्हाला या विषयासंदर्भातून महत्त्वाचा विषय आलेला आहे। गरिबांना घरं मिळतील पण गिरणी कामगार आणि पोलिसांना सुद्धा ही घरं मिळू शकतात। त्याचा नियम जर केला, निकष केला तर होईल। सभापती महोदय, याची आकडेवारी संपूर्ण म्हाडाच्या असलेल्या मुंबई, नवी मुंबई, पनवेल या असलेल्या घराच्या असणार काही सिडकोल ते आमच्याकडे अधिकार नाही, महानगरपालिकावर ते आमचा अधिकार नाही। एकमेकांवर टोलवतात आणि बिल्डरला पाठीशी घालताय, तीच घरं बिल्डर दुसऱ्यांना विकतोय। हे रॅकेट आहे। हे रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर सभापती माझे 2 प्रश्न आहेत की अशा किती घरं जी आहेत ज्याचं ऑक्शन काढलं नाही आणि अशा प्रकारची घरं देण्याचे बंधनकारक असताना सुद्धा विकासकांना ती घरं का दिली नाही याच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे। अशी आकडेवारी आपण जाहीर करणार का?
दुसरा प्रश्न आहे सभापती महोदय, हा सामान्य माणसाचा विषय आहे. आपण याचा अहवाल घ्यावा, आपल्याकडे बैठक लावून कडक कारवाई करून या गरिबांना, गिरणी कामगारांना, पोलिसांना न्याय देण्यासाठी आपण निर्णय घेणार आहात का? माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी आता पूर्णच म्हाडाच्या अंतर्गत EWS किंवा इतर 2 कॅटेगरी ज्या आहेत, नवी मुंबई, मुंबई उपनगर, पनवेलपर्यंत, तर या सगळ्या संदर्भामध्ये त्याची आत्ता माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही, पण ती माहिती विस्तृत चार्टमध्ये, विस्तृत स्वरूपामध्ये सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, नंबर 1. आणि जे आपण सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की ते इतर लोकांना भाड्यानं बिल्डर लोक देतात, मूळ ज्याला ते अलॉट झालेला आहे किंवा मूळ जो लाभार्थी पात्र आहे, तर अशा पद्धतीनं त्याचा ड्राईव्ह हा तात्काळ घेतला जाईल की समजा उदाहरणार्थ व्यक्तीला ते अलॉट झालेलं आहे आणि त्याला न देता त्या बिल्डरने ते तिसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी भाड्यानं दिलेलं आहे, असं जर कुठं घडलं असेल तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्याकडनं त्याची सुद्धा ड्राईव्ह घेतला जाईल, त्याची तपासणी केली जाईल. असा जो कोणी बिल्डर करत असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रवीण दरेकर. सर, माझा प्रश्न आहे, मला विचारू दे. माझा मूळ प्रश्न आहे, मला ते नंतर देतील ना परत. स्पेसिफिक प्रश्न आमचा एकच आहे की आपण म्हणताय जे अधिकारी दोषी आहेत त्यांनी ऑक्शन का केलं नाही, हा तर विषय आहे ना. तुम्ही त्यांना का लाड करताय? हे रॅकेट आम्ही सांगितलंय. आमचं स्पेसिफिक आहे, या सर्व ह्याच्यामध्ये विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तो लिलाव किंवा ऑक्शन का केलं नाही, गिरणी कामगारांना किंवा पोलिसांना दिले असते तरी हरकत नाही. या संदर्भात ते चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का? आणि दुसरं सभापती महोदय, सर्वांचं उत्तर झाल्यानंतर या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा सगळा अहवाल घेऊन आपल्या दालनात बैठक घेऊन त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, एवढी विनंती आमची. माननीय सभापती महोदय, एका प्रकल्पापुरता हा विषय नाहीये. असे अनेक प्रकल्प मुंबई उपनगर, या संपूर्ण मुंबई सबर्बन किंवा अगदी पनवेलपर्यंत आहेत. त्यामुळे इतक्या तातडीनं या सगळ्याची माहिती किती अपूर्ण आहेत, किती पूर्ण झालेत, कितींचे ऑप्शन झाले, फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन करून सुद्धा रिस्पॉन्स मिळाला नाही मिळाला, एवढ्या कमी कालावधीमध्ये ही सगळी माहिती संकलित करणं अवघड होईल. माझी विनंती राहील सभापती महोदय, आपल्याला केव्हाही आपल्या दालनात बैठक घ्यायची विभागाची तयारी आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण जरूर वेळ द्या. या सगळ्या संदर्भात ज्या सन्मान्य सदस्यांच्या शंका असतील त्याच्यावर विस्तृत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. कुठल्याही बिल्डरला, कुठल्याही अधिकाऱ्याला जर असं आढळून आलं की अधिकाऱ्यांनी ऑक्शन करायला उशीर केलाय, तर असे अधिकारी सुद्धा जर दोषी आढळले तर त्याच्यावर सुद्धा आपल्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल. मंत्री महोदय, या संदर्भामध्ये प्रश्न असा उपस्थित झाला आहे की शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गट वर्गातील अत्यल्प वर्गातील घटकांसाठी राखीव ज्या सदनिका ठेवलेल्या आहेत, मला असं वाटतं की आपण जे उत्तरात काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे की त्यांच्याकडे प्रत्येक विभागाकडे माहिती उपलब्धच आहे आणि त्यामुळे माहिती गोळा करायला वेळ लागेल अशी काही सिच्युएशन नाही. म्हणून सोमवारपर्यंत अशी माहिती आपली गोळा झाली पाहिजे आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये आवश्यक असल्यास बैठक घेऊया. अध्यक्ष महाराज. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, केवळ नाशिकमध्येच नाही तर मुंबईत पण अशा प्रकारे विकासक सदनिका किंवा जे भूखंड द्यायचे असतात ते त्या ठिकाणी देत नाहीत किंवा त्याचं मॅनिप्युलेशन होतं. सभापती महोदय, म्हाडाला घरं देणं टाळता यावं यासाठी या ठिकाणी नाशिकमधल्या या विकासकांनी हा केलेला उद्योग आहे. 49 विकासकांनी खोटी कागदपत्र आणि बनावट मोजणीद्वारे या भूखंडाचं सभापती महोदय विभाजन केलं आणि त्यामुळं 20% घरं म्हाडाला जे द्यायची पाहिजे होती ती यामुळे त्यांनी पळवाट त्या ठिकाणी काढलेली आहे. सभापती महोदय, जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवालही शासनाला दिला आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकासकाविरोधात कारवाई झाली नव्हती. आता आपण सभापती महोदय सांगितलं की गुन्हा दाखल नाशिक पोलीस ठाण्यामध्ये केलेला आहे आणि महसूल विभागाने केलेला आहे. महसूल विभाग असो नाही तर कुठलाही विभाग असो, शासन म्हणून आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे, आपल्याला टाळता येणार नाही. सभापती महोदय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात खाजगी विकासकांच्या प्रकल्पात घरा मिळावीत म्हणून सरकारनं 2013ला 20% सर्वसमावेश अशा प्रकारची योजना सभापती महोदय आणली. सभापतीमध्ये जास्त डिटेलमध्ये न जाता
आपण या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं, तर यामध्ये गुन्हा कोणावर दाखल केला आहे त्यांची नावं सांगा. त्याचबरोबर याचे विकासक कोण आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी या ठिकाणी सभागृहाला माहिती झाली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सभापती महोदय की FIR दाखल तुम्ही त्या ठिकाणी केलात. अधिकारी खरे कुठलाही स्कॅम अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय किंवा अधिकाऱ्यांची डोळे झाग झाल्याशिवाय त्या ठिकाणी होत नाही, असं माझं स्पष्ट या ठिकाणी सभागृहात सांगणं आहे. मग या संबंधित प्रकरणाशी संबंधित अगदी त्यांच्या कनिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यापासून अगदी CO पर्यंत जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, केले नाहीत तर का केले नाहीत, अशा प्रकारचा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे. आणखी 71 विकासकांनी अशाच प्रकारचा गैरव्यवहार या ठिकाणी केला आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारची प्रॅक्टिस मंत्री महोदय सरसकट त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा मागाशी शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की या सर्वकष आढावा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. शासन एखाद्या डेव्हलपमेंटच्या वेळेला दुर्बल घटकं किंवा इतर गरिबांना घरे मिळण्यासाठी योजना आणली, ही विकासकांच्या भल्यासाठी नाही आहे. परंतु विकासक कागदावर अशा प्रकारच्या गोष्टी दाखवतात, प्रत्यक्षात त्या ठिकाणी लाभार्थ्यांना घरं मिळत नाहीत. नाहीतर नावाला कागदावर त्या ठिकाणी 20% योजना होईल, प्रत्यक्षात त्या ठिकाणी घरं मिळणार नाहीत. तर अशा प्रकारचे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे. त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत त्यांची नावं, विकासकांची नावं आणि FIR अधिकाऱ्यांवर का घेतला नाही तो तात्काळ घेण्याचे आदेश आपण निर्गमित करणार का? सन्मान्य सभापती महोदय, या प्रकरणामध्ये गृहनिर्माण विभागाकडं 4/3/2006 महसूल विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे. याची चौकशी ही ज्या समितीनं केली ती समिती महसूल विभागाची जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होती. महसूल विभागाकडनं मंत्रालय स्तरावरनं तो अहवाल आमच्याकडं गृहनिर्माण विभागाकडे येणं पेंडिंग होतं. ते आताच 4 तारखेला आमच्याकडे तो आलेला आहे. मी तेच आपल्याला सांगितले. मी कालही ब्रीफिंग घेताना आणि आजही ब्रीफिंग घेताना आमच्या सचिवांना सूचना दिल्यात की महसूल विभागाने कुणाला दोषी धरलेला आहे, अहवालाचे निष्कर्ष काय आहेत, या सगळ्या बाबतीत तुमच्या अभिप्रायासह ती फाईल मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून आमच्याकडे सादर करा. मी परत सांगतो, जो FIR दाखल झालेली वर्तमानपत्रात बातमी आहे तो महसूल विभागाने केलेला आहे. त्यामुळे त्याची माहिती आज आमच्याकडे इथं उपलब्ध नाही. पण तरीसुद्धा त्यांनी कोणावर जरी केला असलं तरी त्या अहवालाच्या आधारेच केला असणार आहे. अशा पद्धतीनं जर त्या अहवालामध्ये ज्या व्यक्तींची, मग त्याला अधिकारी असतील, बिल्डर असतील, थर्ड पर्सन कोणी असेल, ज्या कुणाला त्या अहवालामध्ये दोषी धरला असेल त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. सभापती महोदय, थोडक्यात या ठिकाणी थोडक्यात मंत्रिमंडळाचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मान्य नाहीये. 4 तारखेला तुमच्याकडे अहवाल आला, 4 तारखेपासून आजपर्यंत अधिवेशन चालू आहे. आपल्याला माहित आहे की अधिवेशनामध्ये तात्काळी विषय येऊ शकतात. तुम्हाला गुन्हे कोणावर दाखल केले तुमच्याकडे नावं नाही आहेत, अधिकारी कोण आहेत तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचं काय बोलत नाहीये. त्याच्यामुळे आत्ता या क्षणी सभापती महोदय आम्हाला FIR झाले तर नावं अजूनपर्यंत काय करत होते, कोणावर FIR झालाय की आपला वेग FIR करून सोडून दिलं, परत कोण विचारणार नाही म्हणून. सभापती महोदय, FIR कोणावर दाखल झाला त्यांची नावं आणि विकासकांची नावं आत्ता जाहीर करा आणि खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून CO पर्यंत सरकारवर त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार आहात का? तुम्ही माहिती आले, पाहतोय, तपासतोय, आमच्याकडे गृहनिर्माणकडे आलाय. अधिवेशन कशासाठी असतं सभापती महोदय? इथे तात्काळ निर्णय द्यावा आपण सभापती महोदय. सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये जो काही महसूल विभागानं सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांचा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये संबंधित जमीन मालक, डेव्हलपर यांची नावं त्या अहवालामध्ये आहेत. त्यातले किती अहवाल हा 4 तारखेला सन्मान्य अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला आहे. आज तारीख 7-8 आहे. 4 दिवसापूर्वी अजून तो अहवाल मंत्री म्हणून माझ्याकडे आलेला नाही. तो अहवाल विभागामध्ये आहे. तरी सुद्धा मी सांगतोय आपल्याला, जे कोणी सभागृहामध्ये अशा प्रकारचं उत्तर आम्हाला अपेक्षित नाहीये. अधिवेशन चालू आहे, अहवाल आला नाही, नावं माहिती नाही, अशा प्रकारचं उत्तर बंटी पाटील ते मंत्री महोदयांनी सांगितलं, प्रवीणजी 7 त्यांच्या उत्तरात आहे, 7:10 अहवाल आलेला आहे. मग नाही तुमचं उत्तर बघा, महसूल आलेला आहे.
मग तिथनं पुढे हा प्रश्न आल्यावर मग तुमच्याकडे अहवाल आला 4 दिवसापूर्वी. हा प्रश्न जर टाकला गेला नसता तर तो अहवाल तिथंच महसूल खात्याचा दडपला असता. म्हणजे प्रश्न टाकल्यावर अहवाल तुमच्याकडे मग 7-10 ते या सभापतीमध्ये मार्च पर्यंत अहवाल तिथं का थांबला होता? मग महसूल खात्यानं गृहनिर्माण खात्याला का पाठवला नाही त्या ठिकाणी? आणि मंत्री महोदय, सभापती महोदय, असे 800 फ्लॅट नवी मुंबईमध्ये पडून आहेत ज्याचं लॉटरी काढली नाही, स्पेसिफिक विचार लॉटरी काढली नाही. आमचं म्हणणं स्पेसिफिक आहे सभापती महोदय. मगाशी आपण जे निर्देश दिले याचा अहवाल घेऊन हे गरिबांना घरं मिळाली पाहिजे, ती भूमिका आमची आहे. त्याच्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, कुणालाही पाठीशी घालण्याचा या ठिकाणी प्रश्न नाही. मी आपल्याला ब्रीफिंग घेत असताना सुद्धा जी माहिती घेतली आणि अधिकची सुद्धा जी माहिती सन्माननीय अध्यक्ष महाराज मी विभागाकडनं मागवलेली आहे. सर्वे नंबर त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि महसूल विभाग यातल्या लँड रेकॉर्डच्या कडची माहिती घेऊन पोलिसांना याच्यामधली नावं याची नावं कोण आहेत याची बसून बोलू नका, बसून बोलू नका. माझं उत्तर ऐका ना मंत्री महोदय उत्तर देत आहेत. आपण एक मिनिट आपण बसा, जरा आपल्या जागेवर बसून घ्या. मी बाई बसा, शिंदे साहेब बसा. सन्माननीय सभापती महोदय, मी परत सांगतोय, हा गुन्हा महसूल विभागाने दाखल केला. ऐका ना, आता माझा ऐका. मी आता शांतपणे आपलं सगळं ऐकलं. मी सतत विभागाकडनं माहिती घेतोय आणि महसूल विभागाने सन्माननीय अध्यक्ष महाराज 7/3/2006 ला गुन्हा दाखल केलाय. आज तारीख 9 आहे, एकच दिवस झालाय. या बाबतीत सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वेळा अज्ञात व्यक्ती किंवा संबंधित मालमत्तेशी संबंधित व्यक्ती अशा पद्धतीनं सुद्धा अहवाल येतो. तरी सुद्धा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचे नाही राखून ठेवू नका सभापती महोदय. मी सांगतो ना आपल्याला, गुन्हा FIR दाखल करणाऱ्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आजच सूचना देण्यात येतील. जर त्यांनी गुन्हा दाखल करताना नावं सांगितली नसतील तर पुरवणी आरोपपत्रामध्ये, पुरवणी FIR मध्ये जी नावं निष्पन्न होतील त्या नावासह ऍडिशनल FIR दाखल करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आजच दिल्या जातील. बसा जरा आपण बसा. माननीय प्रभारी मंत्री महोदयांनी प्रश्नाचं उत्तर देत असताना अतिशय अभ्यासपूर्वक आणि कसोशीने दिलेलं आहे. तथापि सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्या ज्या प्रश्नामध्ये उपस्थित झालाय त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही हे निदर्शनास बाब आलेले आहे आणि म्हणूनसाठी त्यांचा प्रयत्न उत्तर देण्याचा असून देखील सुद्धा आपल्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही, म्हणून हा प्रश्न राखून ठेवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6831. सन्माननीय सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, माननीय